पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी खरगे समितीचा अहवाल अधिवेशनात सादर होणार असल्याची माहिती समोर येते। पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळेल अशी चर्चा देखील आता जोर धरते। अहवालातील शिफारसींवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। चेतन, निश्चित लागवी, कारण मुंढवा जमीन प्रकरणातील जो खरगे समितीचा अहवाल आहे तो चंद्रशेखर बावनकुळे यांकडे सादर करण्यात आलेला होता आणि बावनकुळे यांनी आता या निकालाचं अवलोकन करण्यास सुरुवात केलेली आहे, या अहवालाचं अवलोकन करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं कुणाकुणावर ठपके ठेवण्यात आलेले आहेत। पार्थ पवार यांच्या नावाचा एफआयआर मध्ये समावेश नव्हता, त्यामुळे या अहवालामध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश होणार का, की त्यांना क्लीन चिट दिली जाणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की या प्रकरणात कुणालाही क्लीन चिट दिली जाणार नाही। मात्र पार्थ पवार यांचं नावच एफआयआर मध्ये नसल्यामुळे कुठेतरी त्यांच्या नावाच्या क्लीन चिटचाही समावेश येत नाही। सध्या तरी या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि एकंदरीत दिग्विजय पाटील या दोन प्रमुख नावांचा समावेश आहे। त्यामुळे या दोन प्रमुख नावांवर काय ठपका ठेवला जातोय आणि अमेडिया कंपनीवरती नेमका किती दंड आकारला जातो, त्यांच्यावरती आणखी काही फौजदारी प्रकारची कारवाई होते का हेही पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे हा अहवाल आता विधानमंडळात देखील चर्चेला येऊ शकतो। आधी तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल बावनकुळेंकडून आणि मुख्यमंत्री तो विधिमंडळामध्ये सादर करतील आणि त्यामुळे या अहवालाचा एकंदरीतच हा अहवाल देखील खुला करण्यात यावा अशी देखील शिफारस समितीने केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे नेमका हा अहवाल खुला केला जाणार का आणि यामध्ये कुणाकुणावर ठपके ठेवले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या महिनाभराच्या अधिवेशनामध्ये हा अहवाल टेबल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे नेमका हा अहवाल कधी येणार, त्याच्यावर कुणाकुणावर ठपके ठेवले जाणार आणि त्यामुळे राज्यातील राजकारण कुठल्या बाजूला कलाटणी घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।